ॲस्ट्रॉनॉमी, जिओलॉजी, जॉग्रफी या सगळ्या ॲस्पेक्ट्सचा अभ्यास करून श्री निखिल सर जे प्रेझेंटेशन दाखवत होते त्यावरनं म्हणजे खरंच गुजबम्स आले. पण ही गोष्ट खरी आहे की काही डॉक्युमेंट्स डिस्ट्रॉय झाले असतील, डिस्टॉर्ट झाले असतील, पण स्काय विल नेवर लाय किंवा ॲस्ट्रॉनॉमी आणि सगळ्याचं ज्ञान आहे सरांना. सो मच मल्टीफॅसेटेड अँड अ ग्रेट स्पीकर. त्यामुळे सगळ्या ऑडियन्सना आम्हाला अगदी लाईक एज ऑफ द सीट असे आम्ही बसलो होतो आणि सत्य आणि सगळ्या गोष्टींचा राईट फ्रॉम ॲस्ट्रॉनॉमी, जॉग्रफी या सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू आणि वाल्मिकींच्या रामायणामधून आम्हाला खूप गोष्टी आज कळाल्या. ऑफकोर्स वी हॅड रेड आणि खरंच काही लोक त्याला मायथॉलॉजी और मिथ म्हणून ट्रीट करतात. बट द सिक्स सेन्स, इंट्युशन टेल्स has always told me it has really happened. आणि ते खरेच हे जे कोर्स ऑफ लाईफ म्हणजे बायोपिक सारखं अगदी लाईफ दिसत होतं डोळ्यासमोर आणि थरोली एन्जॉयड दिस. आणि फॉर मी द बेस्ट पार्ट इज वेन इट कम्स टू ॲस्ट्रॉनॉमी आणि हा अभ्यास जो आहे इट इज मल्टीफॅसेटेड आणि त्यामुळे हे रिलेट होत होतं मला. सो वी थरोली एन्जॉयड इट. थँक्यू सो मच. Thank you, Nikhil. I am Sarita Bapat from Rotary Club of Pune Pride. We had an excellent talk from past President Bilvewadi, Nikhil Bhalerao. We learned some absolutely new aspects of Ramayana that I absolutely did not know, especially who were Vanars and where Lanka was. It was so astonishing and fascinating. So we would love to hear more from him and we are really looking forward to the second talk that we are going to have. All the best. सुंदर. आता ते पुस्तकी होणार माझं थोडंसं. खूप सुंदर माहिती आहे आणि म्हणजे इतिहास आणि ते तेच खगोलशास्त्र कोरिलेट करत सांगितलं त्यामुळे खूप मजा आली आहे. थँक्यू. कुतूहल अजून वाढलं या कार्यक्रमामुळे. पण खूप अभ्यासपूर्ण भाषण होतं आणि खरं तर याला एक किमान 4 तासाचं सेशन पाहिजे असं मला वाटलं. रामायणाबद्दल आपल्या डोक्यात बरीच मिथ आहेत, अजूनही सगळा उलगडा यात झालेला नाही आहे. पण ते एवढं हे ऑनलाईन रिपोर्टिंग असेल, वाल्मिकीने किंवा ऑनलाईन लिहिलं आहे, हे खरोखर गमतीशीर आहे कळणं. आता म्हणजे मजा वाटते ते की आधी असं वाटायचं की एक ग्रंथ लिहिला आहे, पण हे आत्ता कळलं त्या निखिलमुळे की हा थोडक्यात मीडिया त्यावेळेचं जसं मीडिया असावं तसं वाल्मिकींनी एक मीडियासारखं ते सगळं लिहिलं. पण आजकालचा मीडिया आणि त्यावेळेचा वाल्मिकी याच्यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे, हे पण आता प्रकर्षाने जाणवते. धन्यवाद. आपण परत एकदा भेटूया. हॅलो निखिल, मी रोटरीयन अनिल कासोदेकर, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचा सदस्य. आज आमच्या क्लबमध्ये तुम्ही जो स्पीच दिलात खरंच म्हणजे रोमांच येण्यासारखं स्पीच होतं तुमचं. रामायणाबद्दल फारच जुजबी माहिती असते जनरली सगळ्यांना. जे शिकवलं जातं तेवढंच माहिती असतं. आम्हाला आजपर्यंत असंच वाटत होतं की रावणाची जी लंका आहे ती श्रीलंकेतच आहे. रादर आम्ही तिथं जाऊन रामाने जो सेतू बांधला गुगलवर साधारण तसं दिसतं, ती जागा पण प्रत्यक्ष बघून आलो. परंतु आजच्या तुमच्या स्पीचमधनं हे लक्षात आलं की लंका तिथं नव्हतीच, तिचं लोकेशन दुसरीकडेच होतं. तुमचा ह्या विषयातला जो अभ्यास बघून हॅट्स ऑफ टू यू. म्हणजे जबरदस्त अभ्यास आहे तुमचा ह्या विषयावर. खरं तर 1 तासाचा वेळ हा तुमचा खूप कमी होता. याच्यावर कमीत कमी 3 तासाची वेळ तुम्हाला दिली पाहिजे की सगळं व्यवस्थित जाणून घेण्यासाठी. येत्या काही महिन्यामध्ये किंवा पुढच्या वर्षीच्या आपल्या कॅलेंडरमध्ये आपण नक्कीच एक मोठा प्रोग्राम तुमचा प्लॅन करू आणि त्यावेळेस सगळी माहिती तुमच्याकडनं अवश्य आम्ही समजून घेऊ. खूप छान. थँक्यू व्हेरी मच निखिल. थँक्यू व्हेरी मच.